नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. तर चला वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. मनोज जरांगे यांच्या पाठीशी मुक्ताईनगर तालुक्यातील मराठा समाज. मुंबईत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनास येथील समाज बांधवांनी संपूर्ण पाठिंबा व्यक्त केलेला आहे. या लढ्यात तालुक्यातील मराठा बांधव सक्रिय सहभागी होणार असल्याचा संकल्प आज व्यक्त करण्यात आला. मुक्ताईनगर वरून पंकज तायडे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर. काय मंगळा काय मग नानासाहेब, आज जे सकल मराठा समाजा वतीनं आपण या ठिकाणी बैठक घेतली, तर आपल्या बैठकीचं नेमकं नियोजन काय होतं? माननीय जरांगे पाटील साहेब हे गेल्या 29 तारखेपासून मुंबई येथे आझाद मैदानावर महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या याच्यासाठी रिझर्वेशनसाठी उपोषणात बसले आहेत आणि आज त्यांचा 4था दिवस आहे. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातून प्रचंड अशी समाजाची गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी उद्या दिनांक 2/9/25 रोजी माननीय मुख्यमंत्र्यांना तहसीलदार यांच्यामार्फत त्या ठिकाणी तालुक्यातून मराठा समाजाच्या वतीनं निवेदन द्यायचं आहे. त्याचप्रमाणे जे बांधव त्या ठिकाणी महाराष्ट्रातून जमलेले आहेत त्या समाज बांधवांना काहीतरी फुलाची पाकळी म्हणून मदत करण्यासाठी पूर्ण तालुक्यातून सर्व समाजाच्या वतीने आपण त्या ठिकाणी काही आपल्या परीने जेवढं काही पाठवता येईल, अन्नधान्याच्या रूपाने असो किंवा अनेक काही जे असेल किंवा पैशाच्या रूपाने असो, त्या ठिकाणी आपण मदत तालुक्याच्या वतीने त्यांना मदत केली पाहिजे. हा एक संकल्प आजच्या या मीटिंगमध्ये आपण केलेला आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी वेळोवेळी ज्या काही घटना होतील त्या घटनेच्या संदर्भात आपण वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करून तालुक्याच्या वतीने सगळे समाज बांधवांनी त्यांना एक पाठिंबा देण्यासाठी आपण पुढच्या काळामध्ये देखील त्यांना मोर्चाद्वारे किंवा रस्ता रोकोद्वारे आणि जे काही करता येईल ते आपण त्या ठिकाणी करणार आहोत. या संदर्भामध्ये काही आपण शिष्टमंडळ वगैरे किंवा इथून काही कार्यकर्ते जाणार आहेत का? हो, या ठिकाणून आपलं एक मुक्ताईनगर तालुक्यातून एक शिष्टमंडळ आता उद्या किंवा परवा पाठवायचं आहे. त्यानंतर जसे जसे त्या ठिकाणी आंदोलनाची पार्श्वभूमी राहील तसे तसे शिष्टमंडळ आपण पुढच्या काळात मुंबईला पाठवणार आहोत.